होय नालायकीन, तुला सांगलो होतो ना मी. का तो नळाचा पाणी बंद कर जो म्हणून. काय ती भार बांधतेस कोटच्या नळाचा? मी का आलो नळाचं पाणी बंद करायला जाऊ कोणाच्या? मला का माहीत नसाईत? अरे ही हरामखोरीन नालायकीन, बिना अकलीची, बिना कामाची, सांगून नाही ऐक. चांगल्यापणानं सांगलो होतो का तो नळाचा पाणी बंद कर जो म्हणून. बाथरूम म्हणल्या कोटच्या नळाचा म्हणते. कोटच्या दुसऱ्याच्या घरच्या नळाचा बंद करायला सांगेन खरं येईल मी. बिना अकलीची. हिच्या घरी नळच नशी जसा का सरकारनं दिलं का नाही तुला नळ? दिलं ना. का करू त्या नळाला? पागल तर नाही झाली बे, का करू म्हणते. चांगल्यानं सांगलो का हिला बंद कर जो म्हणून त्याचा पाणी. ते मनमानी पाणी वाया जात होता. पाण्याची बचती करशील. अरे जल है तो कल है. पाण्याची काही फिकरच नाही दिसत बापा हिला. ते भलं भलं पाणी उबळते जशी. सांगून नाही ऐका. तो मला सांगा नको तेवढा ज्ञान. तुम्हाला गरज असेल तुम्ही बंद करा नाही चालू करा. एवढी हेट करा बायको नाही पाहिलू. एवढी तमाशा करते ती हराम करीन. का म्हणतील ते घरोघरचे लोक, नवरा बायकोचा तमाशा चालू आहे म्हणतील ती. अरे मी तमाशा करू नाही, झगडा करू नाही, भांडण करू. मी आपली आव्हाना बसली मस्तपैकी टी व्ही पाहत होतो. थांब तुझी टी व्ही पाहण्याची इसरवा लागते. सासभाऊच्या चिरेली, त्या घरच्या घरोघरचा झगडा पाहते त्या टी व्हीवर. खाऊन तुम्हाला काही खावायला तर नाही मागलं ना त्या टी व्ही ना? त्या टी व्हीला फॉळीन म्हणत्या. त्या टी व्हीनं काही खावायला मागलं असेल तर सांगा मला. एवढे ह्या नाही, मला माहीत आहे तुमची सवय. त्या टी व्हीनं काही खावायला मागलं असेल तर सांगा मला. अरे तू सांगूच नको मला तेवढा ज्ञान. तुझा धमचवतो आता थांब. कशी म्हणून ऐकच नाही एका गोष्टीसाठी. चांगल्यानं सांगलो होतो. का चांगल्यानं सांगल्या? का नळाचा पाणी बंद करू नये म्हणून. तेवढा पाणी वाया गेला. ना काल दूध मांडली होतीस गॅसवर. असाच दूध पाहिलीस नाही, पुरा दूध उतू गेला गंजाच्या बाहेर. सगळं सत्यानाश करून ठेवतेस. तुला दूध पाय म्हणलं होतो का नाही? अरे तर पायतच होतो ना मी. का नव्हतो पायत का? ते उभी राहून सणारी उभी होतो ते तीन अशी दुधाकन पायत होतो तरी. दुधाकन पाय म्हणलं तुला, पण गॅस बंद कर जो म्हणलं होतो का नाही दूध गरम झाल्यावर? केलीस का? मी कायला करू? तुम्ही सांगल्या होत्या ना दूध पाहिजे म्हणून, तर मी दूधच पाहिलो. मी कायला गॅस बंद करायला जाऊ ती? आज पाणी पाय म्हणलं तर आज पाणीच पाहिलीस. काल दूध पाय म्हणलं तर दूधच पाहिलीस. म्हणजे बंद करावं नाही, वेस्टेज जाईल ती, सगळं वेस्ट होईल. ती नुकसान करावं एक नंबरवर आहेस म्हणतो तू. कोणत्याही गोष्टीचे नुकसान तुझ्यापासूनच होते, मला माहित आहे सगळं. हो बापा, मीच नुकसान करतो, तुम्ही काही नाही करा. तो काही ना बाई सामान आणून ठेवत्या. काही गरज नसे तशी तरी तोही सगळं ह्या करत्या. मी कायचा काही ना बाई सामान आणून ठेवतो, तू जास्त ह्याच नको करूस. धरीनं भको भको आसळून देईन आता. माझा दिमाग नको खराब करूस. ज्या जेवढा सांगलो तेवढा कर. जातो. धरा घ्या हे टमाटर शिला बरं. टमाटरचे फॉल्टे शिलून ठेवा. बहीण मायची, आता काहीचा दिमाग फिरला का रे? आता टमाटर कोण शिलते? अरे आलू गेले होत का, अंडे गिंडे होत का, त्याला शिलावं लागते तर. तुझ्या मस्तकावर इटका चढावं लागते नाही. म्हणजे तुझी बुद्धी जाग्यावर येईल. हरामखोरीन. कोणा टमाटर शिलता पाहिलं का पाहिलं? आता हिला कोण सांगाल अक्कल? थोडीशी सद्बुद्धी दिलं असतं देवाला तर का झाला असता. हो बापा, हे टमाटरचे फॉल्ट दिसत नाही तुम्हाला? किती असं चमकतेत. याचा फॉल्ट काढा म्हणतो वरवरचं, मग वाटतो ना बढिया चटणी बनवतो मी. अरे नाही शिलावं लागेल ना तुला, का समजते तर? डालड्याचा भाव नाही काय मला, डालड्याचा भाव त्या दिवशी घेऊन आणलो होतो 2 किलो. तुम्ही नको सांगा. म्हणजे मला काय एवढे अडाणी समजते? डालड्याचा भाव नसे माहीत? होय नालायकीन. अडाण्याची पुतणी, अशी आणाची भासी. कचरू का तुझ्यावर 2-4 अशा मारीन ना, तिवरेजून पडशील इकडच्या तिकड. कायला मार घाल तर? कायला मार घाल? का वाट केलं तुमचा मी? द्या शिला म्हणलो ना, का शिलावाला ह्या जात तुम्हाला? इकडची डोकची तिकडे फिरवीन दारे मस्ती केलीस तर. ते शिलावा नाही लागत, त्याला रचो रचो काप. रचो रचो कापावं लागते आणि मग बढियापैकी तिथे चटणीत टाकावं लागते भाजीमध्ये. त्याला कायला शिलावं लागते का? अंडे गिंड होत का ते? जेती म्हणल्या ते अशीच करते. मग आणि म्हणलं नळ बंद कर, तर कोणाच्या घरचा नळ बंद करू म्हणते. हिच्या घरी नळच नसे खरा. सरकारनं दिलं का नाही तुझ्या घरी नळ? दूध उतू गेला, दूध पाय म्हणलो गॅसवर मांडून ठेवलं तर दुधाकडे पायत होती, तो उतू गेला तरी नाही काही ना दूध नाही, गॅस नाही बंद केलं. पुरा गॅसमध्ये पुरा तो दूध धसून गेला ते ती. वरच्यावर पुरा सत्यानाश झाला, तेव्हा कुठे गॅस बंद केलं. म्हणजे हिला सांगावं लागते. लहान आहे लंबडीची. दूध पाय म्हणलं तर दुधाला पायतच होते. आता टमाटर शिला म्हणते. आलू गिल होत का ते? अंडे गिंड होत का? रामखोरीन. नालायकीन आहे एक नंबरची नालायकीन. मी नालायकीन राव नाही काहीच राव. तुम्हाला सांगलो ना मी. शिला म्हणलं तर शिला. नसून शिलत द्यायला असाल तर मग मला सांगा, मी नाही शिला. तुम्हाला सांगलो एक काम तर जमा नाही. ते बिन डोक्याचे टमाटर शिलन का तुझ्या बापानं आजपर्यंत? तरी ना भको भको आसळून देईन. निघतेस का पायतेस येत नाल? होट माय सप्पा बिनकामाचा माणूस आहे. टमाटर शिलू नाही लागत. बायकोची एका कामात मदत नाही करत. काचा माणूस होता दलिंदर गुब्या.
तू दारे जास्त मस्ती नको मारूस. आलो गेलो तर तिकडे येईन ना, मस्त मारीन. मग माझा दिमागच खराब होते. जास्त मस्ती नको मारूस. माझा डोकसा खराब झाला का नाही देईन कचडून. आता बनवा नाही, नको बनवा. मी भाजी बनवत नाही. तुम्ही टमाटर काय शेलून नाही दिल्या नाही. मी काय भाजी बनवा नाही. तुम्ही जेवत बसा, काही खात बसा. सांगून देतो मीही पाहतो ना. मी टेंग्या कशी भाजी नाही बनवत तू थांब दारे. तुझ्यावर मार नाही पडला लगेच दिवसाचा. मग सांग तुझ्यावर आता चांगल्या खर्चवतो. तमाशा दाखवत असेल नाही घराभोवतालच्या लोकायला. बहुत दिवसाच्या लाता नाही पडल्या. तू थांब आता, तुझ्यावर आली लाता खाली. अहो नको मारा ना. का म्हणलं तर टमाटर शिलला म्हणलं ना. वारलंच मारते नाही. एक कणपटात मारत ना. नको. तू थांब दारे. तुझ्यावर चांगली बत्ती नाही बसली. चांगला कचडतो. तू आता मला टमाटर का आलू नशील नाही म्हणशील. ना आलू ना अंडे नशील म्हणशील. तसा मार तुझा. तू थांब तुझा.